नमस्कार मंडळी. तर मी जाते आता गावाक. थोडी कामं पण असत आणि मंदिराचे प्रोग्राम आणि पण आहेत. आता मी असे ठाणे स्टेशनला वाट बघते ट्रेनची. मांडवी ट्रेन बघूया आता कधी येतात ते. तर मंडळी बसले मी ट्रेनमध्ये. मस्त विंडो सीटच भेटली माका टेन्शनच नाही आता. आता तुम्ही फक्त व्हिडिओची मजा घेत जावा पुढे पुढे. खूप लेट पुढे पोचपर्यंत 5 वाजता बघूया. तर मंडळीनं उतरले मी आता कुडाळला. पण गाडी 1 नंबरला लागायची ऐवजी 2 नंबरला लागली. आता हायनं चढा आणि त्यासाठी जाऊचा लागतं. मग दाखवते तुमका. इथून चढा आणि तिकडून पुढे जाऊन त्या साईड उतरूचा लागताला 1 नंबरला. तिथून मग बाहेर पडूचा लागतं. म्हणजे किती का आजच इकडे येऊचं होते. आधीच लेट येईल या ट्रेन. हे बघा आता इथून उतरूचा खाली. तर मंडळी पोचले मी घरी. ह्यो दुसरा दिवस हा. कारण काल लेट पोचलं, काळ झाला, त्याच्यामुळे काय हे वाटलं नाही. पारावर येईल संध्याकाळी. मग बघा खाली उतारा. अरे पडलं थांबा परत. ही बघा आमच्याकडची नदी सोनवडे पारची कर्ली नदी म्हणतात. गावी येल्यावर आणि नदीवर नाही आल्यावर असा होऊच शकणार नाही. आणि इकडे मस्त एकदम शांत वाटतं. आमचा नवीन ब्रिज सोनवडे पाट वराडाक जातोय मी जरा आता ब्रिजवरनं. तर तिकडे सगळे खाली भाऊ काका वगैरे सगळे बसले. त्यांका वडापाव कटलेट वगैरे खायची इच्छा झाली. तेव्हा का थंय बसले ते डोरांबरोबर. त्यांका खायला घेऊन जातोय. तिकडे दुकान झाला खाली. तर मंडळी तिसरा दिवस मामाच्या मुलावर जाते कसाला. मामाची फॅक्टरी थंडची. तर ते थंडा डिस्ट्रीब्यूट वगैरे करतात. सगळं थंडा डिस्ट्रीब्यूट करायचे होते कसालच्या दुकानात वगैरे. तर त्याच्यावर तिकडे जाते. आता पोचले अनावात पोचलो. अनावात भारी वाटतं बघा. तर म्हणजे 4था दिवस आमच्या घराचं काम चालू बघा. कौलं परतवतात. खूप वर्ष झाली कौलं परतून. आता परतून घेतो. तर म्हणजे मी आणि माझा भाऊ आता जातो आम्ही इकडे मठात. आमच्या इथे मठात एक राऊळ राहतात. त्यांच्याकडे आज साई भंडारा दशावतार नाटक वगैरे. तर दुपारी होता प्रोग्राम त्यांच्याकडे, पण जायला भेटक नाही. घराचं काम चालवतं म्हणून. पण आता आम्ही दोघं जातो. तर पुढे दशावतार नाटकाची मजा घ्या.
बिघड़ी बना दे साईयो मेरी, बिघड़ी बना दे साई हो, बिघड़ी बना दे साईयो मेरी, बिघड़ी बना दे साई हो। चल चल कर मैं आया हूँ घर में तेरे साई हो, चल चल कर मैं आया हूँ घर पे तेरे साई, चल चल कर मैं आया हूँ घर पे तेरे साई हो। बिघड़ी बना दे साई हो मेरी, बिघड़ी बना दे साई हो। सकल प्रजोदय नाव देवाला नाव निघू देऊ अवघा कनिष्ठ होतो हे तू त्यांच्या आपल्या चरणी नतमस्तक होतोय. गजानन श्री गजानन, गजानन श्री गजानन, गजानन
हे अतिथी आसन आहे. त्या आसनावरती आम्ही विराजमान व्हावं अशी आपली कळकळीची विनंती आहे. जरूर विराजमान होऊ, पण केव्हा ज्या इच्छेनं ज्या हेतूनं मी माझा पाताळ वळचा त्याग करून या स्वर्गीच्या साम्राज्यात आलोय ही माझी इच्छा पूर्ण होईल. या देवताच्या देवतांनी या हेतू दैत्याला फडा करून दाखवतोय. पण ही केलेली फडा ही तुझी ताताळलेली फडा माझ्या पाताळी खेची याच वेळी हेतू दैत्यावर नाव सांगेल. वरी तू माझा काय करी रे दुर्जन सज्जन काय करी भवधरी दया कार्य पोचन भवधरी दया कार्य पोचन दुर्जन सज्जन काय करी रे दुर्जना सज्जन काय करी माझी आधार साखरते आहे माझी आधार साखरते आहे बीजतैसी फळेती तय बीजतैसी फळेती तय दुर्जना सज्जन काय करी रे दुर्जना सज्जन वारे पळकुट्या देवेंद्र माझ्या समोर मोठ मोठ्या वल्गना केला. शिवाय ओम नमः 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 शिवाय कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम नमामि हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि. ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय. राम राम दास क्षमाविदा एक दैदिक प्रभात तेजोमय व्यक्ती माझ्या नेत्रासमोर मला दिसते. कोण आहात तुम्ही? या विश्वाचा आदिदेव या विश्वाची लयकर्ती देवता शंभू महादेव आज कैलासाचा त्याग करून या दक्षिण दिशेला 3 सागरांच्या संगमावर तुझ्या भक्तीवर प्रसन्न अवतीर्ण झाली आहे. हे आदिदेव हो मी तुम्हाला नमस्कार करतो. कल्याण